अजय तावरे या माणसावर नुसता ब्लड सॅम्पलची फेरफार केली एवढा छोटा गुन्हा नाही, ललित पाटील प्रकरणामध्ये एका ड्रग्ज पेडलरला तुम्ही काय पद्धतीने सूट दिली होती याची सुद्धा चौकशी. ताई, नुकतंच पुणे अपघात प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीसांना देखील पुण्यातून प्रेस घ्यावं लागलं. नेमकं तुम्हाला काय वाटतं, अनेक धक्कादायक खुलासे येणाऱ्या दिवसात समोर येतील? बुनसे गैरसो होत चले आता ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी येऊन इथले सारवासारव करत प्रेस घेतली किंवा आजची अजय तावरेंची जी अटक आहे ते खूप मोठ्या मासे म्हणण्यापेक्षा मोठ्या मोठ्या मगरी त्यांच्यापर्यंत जातो, म्हणून या छोट्या मास्यांना चटकन ताब्यात घेतलं जातं. मी मागेही एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं होतं की कारागृहाच्या परिसरामध्ये कैद्यांची गाडी थांबते आणि पोलीस स्वतः ड्रग्जची पाकिटं देतात, काय काय देतात, हे कसं शक्य आहे? नाशिकमध्ये ड्रग्जचा साठा सापडतो, पालकमंत्री काय करतात? बरं, हे सगळं बोलल्यानंतर तुमच्यावर आपण नुकसानीचा दावा करतो, तुमच्यावर केस टाकतो, तुम्ही माफी मागा. अरे आम्ही प्रश्न विचारतोय ना, प्रश्न नाही विचारायचे. आम्ही लाईट बिल भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, आम्ही सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो. आम्ही वी आर टॅक्स पेयर, वी हॅव अ राईट. आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत आणि आम्ही प्रश्न विचारले तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत. तर आम्ही प्रश्न विचारल्यावर तुम्ही आम्हाला धमक्या कसल्या देताय? सगळंच गोड बंगाल आहे. ताई, नुकतंच आज सकाळी तुम्ही राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये गेला होता. शंभूराज देसाई यांच्या विरोधात देखील आक्रमक झाला होता. नेमकं काय मागणी होती? शंभूराज देसाईंनी त्याच वेळेला मी जेव्हा अजय तावरे वगैरे या लोकांची नावं घेतली ना, तेव्हा शंभूराजने माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं आहे त्यांचं? एवढे इलिगल बार चालू आहे, कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे? सांगावं त्यांनी काय केलं. आम्ही काय म्हणतोय, तुम्ही आम्हाला म्हणताय का माफी मागा? बाबा आम्ही तुमच्या पाया पडू, तुम्ही करा सगळे पब बंद, आम्ही लोटांगण घ्यायला तयार करणार का तसं? बोलण्याला काय? आणि फडणवीस म्हणतायत की विरोधक राजकारण करण्याचं काम करतात अपघात प्रकरणामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये इथे सीएम केअरला फंड न देता पीएम केअरला द्या म्हणत होते, ते काय होतं? छोट्यातली छोटी गोष्ट झाली की लगेच राज्यपालांकडे जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करत होता, ते काय होतं? ऐन कोरोनाच्या काळात जेव्हा मानवी संपर्क करायचा नाही असं सांगितलं जात होतं, तेव्हा मंदिरं उघडण्याची भाषा करत होता, ते काय होतं? त्यामुळे असं आहे की मला वाटतं बात निघली की तो दूध कलरच्या आहे. आत्ताच मुद्दा आहे तो ड्रग्जचा मुद्दा आहे आणि यावर सत्ताधारी विरोधक असा वाद न घालता मी वारंवार सांगते, मी राजकीय पक्षाची प्रतिनिधी म्हणून बोलण्यापेक्षा एक आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून ही कळकळ आहे. संवेदनशील असणाऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने हा प्रश्न काय तो समजून घ्यावा. पुणे विद्यापीठामध्ये जर गांजा सापडत असेल तर हे वाईट आहे. तरुणाई पोखरून काढताय तुम्ही. एका अभिनेत्याने सांगितलं की इथे मुली पडलेल्या आहेत, बिभत्सता आहे, पुण्याचं सगळं विद्रुपीकरण केलं जातं, पुण्याच्या आयुष्या भविष्याशी खेळलं जातं, हे वाईट आहे. एवढंच आम्ही सांगतो. एक शेवटचा प्रश्न, येणाऱ्या काळामध्ये आता पुणे ड्रग्ज असतील, पब असतील, बार असतील, याविरोधात तुम्ही आवाज नेमकं तुमची भूमिका काय राहील? हे आम्ही आमची भूमिका आधीच स्पष्ट केली. आम्ही त्यांना एक टाईम बॉन्ड दिलेला आहे. त्या टाईम बॉन्डमध्ये त्यांनी जर काही कारवाई नाही केली तर पुढे काय करायचं ते आम्ही त्यांना आम्ही सांगून आलो त्यांना.